मनाची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. दादा वहिनीच्या संसारात नेहमीच ढवळाढवळ करत आली की आता नेहाचा संसारही उद्ध्वस्त केला तिने. वाघाला पिंजऱ्यात अडकवलं म्हणजे त्याची शेळी होत नाही. पिंजऱ्यातून फक्त सुटू दे मला. मी आता पोलिसात कंप्लेंट करणार होतो. म्हणजे करू ना? हे आता तुलाच ठरवायचं आहे ते. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की तिने या अवस्थेत तुरुंगात राहू नये. अरे कसली अवस्था, अरे नाटकं आहेत सगळी तिची. मला एक सांगा, त्यांची कोणाशी दुश्मनी वगैरे होती? माहीत नाही. आता रिसेंटली त्यांचं अंडरवर्ल्डच्या माणसांशी काही वाचलं होतं, खरंय का ते? हे बघा, घाबरू नका, ही प्रोसिजर आहे. मला माहिती आहे की त्यांनी अंडरवर्ल्डच्या लोकांकडून पैसे घेतलेत. पण मला हे तुमच्या तोंडून ऐकायचंय. असेल, मला माहीत नाही. काय हो मिस्टर उदापुरे, तुम्ही तर त्यांच्या ऑफिसमध्येच काम करता ना? तुम्हाला तर माहितीच असेल. हो हो, हा म्हणजे हा त्यांनी पैसे घेतले होते त्यांच्या प्रोजेक्टसाठी. मग पुढं काय? पुढे काय आम्हाला काय माहीत. हे बघा, जर का तुम्हाला डाऊट असेल ह्या प्रकरणाशी अंडरवर्ल्डच्या लोकांचा काही संबंध आहे तर आम्हाला तसं स्पष्ट सांगा, म्हणजे आम्हाला त्यानुसार काही कामं करता येतील. आदित्य भोसले, प्लीज काय असेल ते स्पष्ट सांगा, तरच आम्ही तुमच्या भावाचा शोध घेऊ शकतो. हो, म्हणजे भाईजान नावाच्या एका माणसाशी त्याची ओळख होती. हो, पण त्यानेच हे केलं असेल हे मी नाही सांगू शकत. अच्छा, म्हणजे भाईजानने पैशांसाठी तुमच्या भावाला किडनॅप केलंय असा तुमचा सगळ्यांचा कयास येतो. म्हणजे तसं असेल तर भाईजानकडे जाऊन आम्ही त्यांचा शोध घेऊ शकू. बोला. हो, म्हणजे आम्हाला वाटतं तसं. ठीक आहे, मग आम्ही भाईजानकडे जाऊनच त्यांचा शोध घेतो. डोंट वरी, आता आम्ही त्यांना शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करू. ओके, येतो. आम्हा सगळ्यांचं असं मत आहे की आता लवकरात लवकर हे लग्न व्हावं. तुम्हाला कुठली तारीख सोयीस्कर वाटते? मला असं वाटतं की ते सगळं तुम्हीच ठरवा. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही तारीख ठरवा आणि मला सांगा. मग मे महिन्यात चांगले मुहूर्त आहे. तुमची हरकत नसेल तर त्या महिन्यातली एखादी तारीख ठरवूया. छे, माझी काहीच हरकत नाही आहे. तुम्ही म्हणाल तसं. बाबा, पण अंतराला विचारा. काय ग, फार घाई होत नाहीये ना? नाही नाही, ठीक आहे. चला, म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण लग्न उरकून टाकूया. वा, आपल्याला आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे. जावई बापू, आणखीन एक विचारायचं होतं. ते म्हणजे असं की तुमच्याकडनं किती माणसं येणार आहेत तो आकडा आम्हाला समजला ना तर आम्हाला सगळी व्यवस्था नीट करता येईल. माझे काही जवळचे नातेवाईक
काही मित्रमंडळी धरून एक 50 माणसं असतील फक्त. बर. हो पण त्यांच्या मानपानाचं काय? हो, मानपानाचं काय, अगदी साधेपणाने करू, म्हणजे तुम्ही ठरवाल तसं. नाही पण मला दागिन्यांबद्दलही विचारायचं होतं. म्हणजे आमच्याकडून मुलीला किती आम्ही नाही का. काकू, मला त्यातलं काहीच कळत नाही. तुमच्या मुलीला तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते तुम्ही द्या, मला काहीच नको. तुमची एवढी मौल्यवान अंतरा मला देताय तेच खूप आहे माझ्यासाठी. जावई बापू, माझी अंतरा तुमच्याकडे सोपवून माझी काळजी मिटलेली आहे याची खात्री वाटते मला. उमा, अगं त्यांच्याकडचं बघायला कोणीच नाहीये, तेव्हा दोन्ही बाजू आपल्याला सांभाळायच्या आहे. आपल्यालाच पुढाकार घेऊन सगळं करायचंय. काय जावई बापू, चालेल ना? तसं झालं तर मी निश्चिंतच होईन. ठीक आहे, मग आता तुम्ही ते आमच्यावर सोपवा. अगदी थाटामाटात करूया अंतराचं लग्न. काय अंतरा, खुश आहे? चालेल ना? काय हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळी चौकशी केली. हर्षवर्धन भोसले ऑफिसमध्ये पण नाही आहेत आणि त्यांच्या घरी पण नाही आहेत. ते बेपत्ताच झालेत. काय त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांची मिसिंगची कंप्लेंट नोंदवली आहे. पण हे कसं शक्य आहे? 100% खरी बातमी आहे. पण कोणाला काय सांगू नका. आणि मग ते वकील सचिन म्हात्रे, ते सचिन म्हात्रे तुमची केस स्वीकारायला तयार नाही आहेत. आता मी काय करू? आता माझ्याने जेवढे जमेल तेवढं मी केलं. आता इथून पुढचं तुमचं तुम्ही बघा. आता काय करू मी? कुठे गेला असेल हा हर्ष? आता माझी मदत कोण करेल? शेवटचा आशेचा किरणही मावळला. मला आता काही सुचत नाही. काय करू मी आता? कैसा है वो? ठीक है. खाना खाया उसने? नहीं, आपसे मिलना चाहता है. उसे मिलने तो आया हूं, भाईजान से मिलने की उम्मीद रखता है. चलो उसकी ये तमन्ना भी पूरी कर देते हैं. भोसले, कैसे हो? इंशाल्लाह. वही गुरूर, वही गुस्सा, वही अक्कड़. रस्सी जल गई पर बल नहीं गया. क्या आंखें फाड़ फाड़ के देख रहे हो? वही हूं मैं, भाईजान, जिसकी वजह से आज तुम जिंदा हो. का ठेवलंस मला असं? तूच मला असं करायला भाग पाडलंस. जब सीधी उंगली से घी नहीं निकलता ना, तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. माझे पैसे मला हवेत, ते दे आणि इथून जा. पैसे कुठे जाणार आहेत पळून? देणार, सगळे पैसे देणार. पण तू दोस्ती मात्र मस्त निभावलीस भाईजान. पार्टनर म्हणून हातात हात मिळवला आणि पाठीत खंजीर खुपसला. भोसले, ये भाईजान जब दोस्ती करता है ना, तो आखिर तक निभाता है. लेकिन दोस्त अगर दुश्मनी पे उतर जाए तो भाईजान के दिल में रहमत नहीं. भाईजान दुश्मनी निभाना भी अच्छी तरह से जानता है. माझी कसली दुश्मनी नाही तुझ्याशी.
आणि मी पण आजपर्यंत कधी कोणाचे उपकार नाही घेतले. तुमचे सगळे पैसे परत करणार मी, फक्त मला थोडा वेळ हवाय. तोच तर नाही आहे ना भोसले. मी तुला आधीच सांगितलं होतं, पैसे ले रहे हो लेकिन वापस करने में अगर दिक्कत हो गई तर महागात पडेल. अरे तुला असं बांधून ठेवण्यात आम्हाला काय सुख आहे? जे पैसे दे, मी तुला सोडतो. इथे बसून मी ते पैसे कसे देणार तुला? आधी सोड मला. मी जातो आणि मग पैसे गोळा करतो आणि मग तुला देतो. कुठून आणणार पैसे? करून? अरे तू इथं आहेस हे तुझ्या घरी माहित देखील नाही, और किसी को कुछ पड़ी भी नहीं तुम्हारे जान की. ते बघीन माझं मी. आधी मला इथं सोड की लगेच तुला तुझे पैसे देतो. शब्द आहे हा हर्षवर्धन भोसलेचा. तुम नहीं सुधरोगे. शब्द, वचन, ये शब्द तुम्हारे मुंह में अच्छे नहीं लगते. और वैसे भी तुम्हारी इस जुबान पर मेरा भरोसा नहीं. मुझे कल शाम तक पैसे मिलने चाहिए, वरना तुम्हें खत्म करेंगे. हे काय हर्ष? प्रेम, माझं प्रेम. तुझ्यासारखा खोटा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. पाहणारे नाहीस, पण जगात दुसरा हर्षवर्धन नाही. अजूनही तू माझ्या मनातून जात नाहीस. अजूनही मला तुझी आठवण येतेच. अजूनही तू मला स्वप्नात दिसतोस. पण पण जेव्हा ते स्वप्न तुटतं तेव्हा खूप वाईट वाटतं. खरंच खूप वाईट वाटतं. तू मला सोडून त्या असावरीशी लग्न केलंस. म्हणून आज माझ्यावर आणि तुझ्यावरही ही परिस्थिती आली. कुठे आहेस तू? कुठे आहेस तू हर्ष? आय नीड यू हर्ष. आय नीड यू हर्ष. आय नीड यू. त्या फोनवरच्या माणसाने तर सांगितलं की तो आसावरीला सांगणार आहे की शार्दूल हर्षचा मुलगा आहे. एव्हाना त्याने जर तिला सांगितलं असतं तर आसावरीचा मला फोन आला असता. ज्या अर्थी आसावरी काही रिॲक्ट होत नाहीये त्या अर्थी अजून तरी तिला काही माहीत नाही हे नक्की की तिला हे सगळं आधीपासून माहिती आहे. नाही, आसावरीला आधीच ही गोष्ट माहिती असती तर तिने शार्दूलला माझ्याजवळ राहूच दिलं नसतं. तिने स्वतःच्या घरी नेलं असतं त्याला. काही कळत नाही नेमकं काय झालंय ते. तिला फोन करावा का? नाही, नको, आत्ता नको. तिला जर काही ठाऊक नसेल तर मीही गप्प राहिलेलं बरं.
हर्षवर्धन अंडरवर्ल्डच्या ताब्यात आहे? येस सर. तुला कोण सांगितलं? सर पोलिसांच्या आतल्या कोटातनं बातमी कळाली. खबर पक्की आहे सर. करेक्ट. चुकीच्या लोकांबरोबर हात मिळवण्याचे परिणाम आहेत हे. सर तो भाईजान नाही का, तो पण या सगळ्या प्रकरणामागं. कार्तिक, बरं झालं ना आपण त्या भाईजानच्या लफड्यात पडलो ना ते. मला डाऊट होताच आज ना उद्या हे असंच घडणार आहे म्हणून. पण बरं झालं, हर्षवर्धनच्या बाबतीत असंच घडायला हवं होतं. आता भोगेल आपल्या कर्माची फळं. जाम चोप देतील त्याला आता सर ते. जोवर तो या लोकांचे पैसे देत नाही ना, सोडणार नाहीत बघा त्याला. कार्तिक, वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, हर्षवर्धनला धडा शिकवण्याची संधी आपल्याला मिळायला हवी होती. पण एनिवे जो होता है अच्छे के लिए होता है. निदान आता आपण आपल्या प्रोजेक्टवर तरी कॉन्सन्ट्रेट करूया. आपला प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याची संधी गमावता कामा नये. येस सर. हॅलो. हॅलो आसावरी. हां, मी शारदा. बोल ना. अचानक कसं काय फोन केलास? नाही काही नाही, तुम्हाला भेटायची खूप इच्छा झाली म्हणून म्हटलं आधी फोन करावा. शारदा, मी आता चंद्रपूरला राहत नाही. मी आष्टीला माझ्या बाबांच्या घरी आले. ओ, बाळणपणासाठी गेलात का? नाही, मी चंद्रपूरचं घर कायमचं सोडलंय. आसावरी, मला तुम्हाला भेटायचं. मी आष्टीला येऊन भेटेन तुम्हाला. थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी. प्लीज नाही म्हणू नका. मला तुमच्याशी बोलायचं आहे जरा. अगं पण प्लीज असं. आणि मी काय भांडणार नाही आहे तुमच्याशी, फक्त बोलायचं आहे. बरं बरं ये. पण आसावरी, आष्टीमध्ये तुमच्या बाबांचं घर नेमकं कुठे आहे? मी तुला पत्ता SMS करू? चालेल? बरं चालेल. ठेव फोन. ओके, बाय. बोलिए इंस्पेक्टर साहब, आज हमें कैसे याद किया? भाईजान, आमच्याकडे अशी कंप्लेंट आली की तुम्ही हर्षवर्धन भोसल्यांना किडनॅप केलंय म्हणून. क्या हमने? और हर्षवर्धन भोसले को किडनैप किया? किसने बताया आपको ये? त्यांच्या घरच्या लोकांनी कंप्लेंट केली. इंस्पेक्टर साहब, हमने फिरौती का धंधा सालों पहले छोड़ दिया. आपको तो पता है मैं ऐसे काम आजकल नहीं करता. अब फिरौती के काम करने की मेरी उम्र ही कहाँ है. पण भाईजान, आम्हाला तुमच्या घराची तलाशी घ्यावी लागेल. शौक से लीजिए, मेरे घर की तलाशी लीजिए, मेरे ऑफिस की तलाशी लीजिए. पुलिस की मदद करना तो हमारा फर्ज है. पण भाईजान, कशाला उगाच वाद वाढवताय? तुम्हाला जर का खरंच हर्षवर्धन भोसलेंच्या बद्दल काही माहित असेल तर सांगून टाका, आपण लगेच सेटलमेंट करू. अरे साहब, हमें अगर पता होता तो मैं कब का बता देता. हमें कुछ भी मालूम नहीं है. ठीक आहे, आम्ही त्यांना शोधून काढूच. हवालदार, तलाशी घ्या. उस्मान. जी भाईजान. त्या भोसलेला तिथून हलवायला पाहिजे. पर कहा? आपल्या गोडाऊन मध्ये शिफ्ट करा. तिथे कोणी पोहोचू शकणार नाही. ठीक. प्रियंकाराव, हो प्रियंकाराव, चला, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. मला भेटायला? कोण आलंय? ते आपल्याला काही ठाऊक नाही. चला तुम्ही. नक्कीच नक्कीच हर्ष आला असणार मला भेटायला.
आय नो, तो अजूनही माझ्यावर खूप प्रेम करतो. हॅलो. सलाम अलैकुम भाभी जी, मैं भाईजान बोल रहा हूँ. बोला. भाभी जी, मैंने आपको फोन किया इसलिए मैं पहले ही क्षमा मांगता हुआ. आपको कोई तकलीफ देने का मेरा इरादा नहीं है, लेकिन क्या करे, आपका शोर मानता ही नहीं. उसने अभी तक हमारे पूरे पैसे वापस नहीं किए. काय? हा. म्हणून तर शेवटी त्याला उचलून इथं आणावा लागला. म्हणजे ते वो खैरियत में है, उसकी फिक्र मत कीजिए. हाँ, लेकिन उसने पैसा वापस नहीं किया तो बता नहीं सकता. हमारे पैसे दे दो, हम उसे छोड़ देंगे. मी त्यांना आधीच सांगितलं होतं भाईजान तुमचे पैसे द्यायला, पण तेव्हा त्यांनी माझं ऐकलं नाही. मग आता तुम्ही आमचे पैसे देऊन टाका. ते आता शक्य नाही, कारण मी आता त्या घरात राहत नाही. हाँ, मुझे पता है भाभी जी, आप उससे नाराज हो, लेकिन कब तक? एक ना एक दिन आपकी नाराजगी चली जाएगी और आप उसके पास चले जाएंगे. कारण मराठी मुलगी नवरा कसाही वागला तरी घर आणि संसार सोडित नाही. हा तुमचा गैरसमज आहे भाईजान. आता काळ बदललाय आणि आमचे विचारही बदललेत. सगळं सहन करण्या इतपत मराठी मुली आता बुळ्या राहिलेल्या नाहीत.